गडचिरोली बघतायत ते पालकमंत्री आहेत आणि म्हणून अशा अनेक वेळा मला धमक्या आल्या, पण या अशा धमक्यांना मी कधी भीक घातली नाही, धमक्यांना मी कधी घाबरलो नाही, घाबरणारही नाही. दहावीचा पेपर होता, दहावीचा जाईल आणि आम्ही ठरवलंय कॅबिनेटमध्येच की कॉपी मुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प आपल्या सरकारने घेतलेला आहे आणि ज्यामध्ये जे दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. बोहरा समितीचा रिपोर्ट बोहरा समितीच्या रिपोर्ट बद्दल माहिती केंद्र सरकारने दिली की असा रिपोर्ट आमच्या रेकॉर्ड मध्ये नाही, वारंवार महाराष्ट्राचे राजकारण त्याची मी माहिती घेतो. काही नगराध्यक्ष, काही नगरसेवक या ठिकाणी नागपुरात प्रवेश करताय, तुमची होर्डिंग दे धक्का लागले, नेमके कोणाकोणाला धक्के देणार आहे विदर्भात? जपानचा याला संदर्भ आहे, जपानचा संदर्भ आहे. ज्या पद्धतीनं रोज येत आहेत, धक्के देत आहेत. जपान झालाय उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे. हिरोशिमाचा बॉम्ब तुम्ही टाकला होता, उद्धव ठाकरे म्हणतायत जपान त्यांचा झाला, त्यांच्या रोज भूकंपात धक्के बसतायत. त्यामुळे तुमचा तुम्ही दिसणार पण नाही, उद्धव ठाकरे म्हणाले. कसं आहे ह्याच्यामध्ये काही लोक म्हणाले धक्का पुरुष झालोय, खरं म्हणजे त्यांना. तर आपण बघितलं यावेळेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील प्रतिक्रिया आपली दिलेली आहे आणि यावेळेस त्यांनी बोलत असताना कॉपी मुक्त महाराष्ट्र व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार असं देखील यावेळेस उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलं.